मित्रांनो, तुम्ही एक पात्र लाभार्थी असूनही लाडकी बहीण योजनेचा पैसा बँक खात्यात का जमा होत नाही, हा तुमच्या मनात विचार येत असेल. किंवा नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे, पण अजूनही बँक खात्यात पैसे आले नाहीत. त्यासाठी काय केले पाहिजे ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. फक्त काही सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे मिळवू शकता. शेवटपर्यंत पहा, कारण सर्व मुद्दे स्पष्ट सांगितलेले आहेत. आज मी तुम्हाला पक्की माहिती देणार आहे. प्रत्येक स्टेप तुम्ही स्वतः पाहू शकता आणि त्याचा उपयोग करून लाडकी योजनेच्या तुमच्या पैशासाठी योग्य कारवाई करू शकता. माझं नाव विकास पवार आहे. माझ्या सरकारी योजना जॉब माहिती मराठीतून या चॅनलवर सरकारी योजनांची जॉबची माहिती मी मराठीतून देत असतो. जर तुम्ही हा प्रथमच चॅनल पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला नवनवीन सरकारी योजनांची व लेटेस्ट जॉबची माहिती सगळ्यात आधी मिळत असते. लाडकी बहीण योजनेतील हप्ता पैसा मिळण्यातला पहिला अडथळा म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसणे. तुम्ही तुमच्या बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन किंवा नेट बँकिंगवर लॉग इन करून आधार लिंकिंग स्टेटस तपासू शकता. हे लिंक नसल्यास तात्काळ बँकेत फॉर्म भरून लिंक करा, कारण सरकार थेट आधार व्हेरीफायर खात्यातच पैसे पाठवत असते. सरकारने नारी शक्ती दूत मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. सबमिटेड, अप्रूव्ड, पेंडिंग, रिजेक्टेड अशी माहिती दिलेली असते. जर रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ड असं लिहिलेलं असेल तर व्ह्यू रिझनवर क्लिक करा आणि त्यामध्ये फॉर्ममध्ये आवश्यक दुरुस्ती करा. मंजुरी यादी वेबसाईटवर ॲपमध्ये सहज मिळते, ती तुम्ही पाहू शकता. कधीकधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले असतात, पण अपडेट मिळालेला नसतो. म्हणून बँकेचे SMS, नेट बँकिंग, ATM किंवा फोनपेवरून तुमच्या अकाउंट बॅलन्स तपासा. कधीकधी ट्रान्झॅक्शनची माहिती उशिरा येते, त्यामुळे प्रत्यक्षपणे बँक खाते तपासून त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत का नाही ते बघितले पाहिजे. वरील सर्व सांगितलेले पॉईंट्स ठीक असूनही पैसे आले नाहीत तर ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करा. तिथे ग्रीव्हन्स आणि कंप्लेंट फॉर्म उपलब्ध असतात. फॉर्म भरताना तुमचे आधार, बँक तपशील, अर्ज क्रमांक, कारण म्हणजे पैसे आले नाहीत आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. तुमची तक्रार सरकारी रेकॉर्डमध्ये येईल. लाडकी बहीण योजनेमध्ये महिला व बाल विकास विभागाने 181 हा टोल फ्री नंबर दिला आहे. इथे फोन करून तुम्ही तुमची माहिती सांगा. तेथील कर्मचारी तुमची तक्रार नोंदवतील. किंवा अजित पवारांच्या हेल्पलाईन नंबर 9861717171 या व्हॉट्सअपवर तुम्ही तक्रार देऊ शकता. तेथील कर्मचारी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतात. व्हॉट्सअपवर विभाग, जिल्हा, योजना निवडावी लागते. त्यानंतर आपली समस्या निवडावी लागते. तुम्हाला इंटरनेट वापरणं शक्य नसेल तर गावातील महा ई सेवा केंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाडी किंवा मनपा कार्यालयाला भेट द्या. तेथील कर्मचारी ऑनलाईन ऑफलाईन तक्रार व अर्ज दाखल करतात. पैसे आले नाहीत यामागे अपात्रता असू शकते, जसे दस्तऐवज चुकीचे असणे, पत्ता किंवा वय मिसमॅच असणे, आधार लिंक नसणे, कागदपत्र प्रमाणीकरण नसणे, इलिजिबल क्रायटेरिया पूर्ण नसणे. फार वेळा फॉर्ममध्ये छोटीशी चूक मोठी समस्या निर्माण करू शकते. वेबसाईट किंवा ॲपमध्ये व्ह्यू रिझनवरून आपल्याला कारण समजते. ते कारण वाचून आपण गरज असल्यास फॉर्म दुरुस्त करून पुन्हा अर्ज करू शकतो. वरील सर्व स्टेप्स फॉलो करूनही तुमचा प्रश्न सुटत नसेल तर स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रारीची स्थितीची चौकशी करा आणि वर दिलेले हेल्पलाईन व अधिकृत पोर्टल यांचा पुन्हा वापर करा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? उपयुक्त वाटली असेल तर जरूर लाईक करा. तुमचे प्रश्न किंवा अनुभव खालील कमेंटमध्ये लिहा. सरकारी योजनेचे अपडेट्स आणि अशा उपयोगी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या माहितीमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्यास काय करावे हे पाहिले आहे. प्रत्येक स्टेप स्वतः करून बघा व आपल्या पैशाची अडचण दूर करा. अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. जय हिंद.